जुनागडपासून साधारण 50 किलोमीटरवर गिरनारच्या पायथ्याजवळ एका छोट्या डोंगराळ प्रदेशात विसावदर नावाचं एक गाव आहे. या गावातील लोक अजूनही एकमेकांच्या आयुष्यात खोलवर गुंतलेले होते. खाजगी नावाचा शब्द येथे नव्हताच आणि सामाजिक दबावाखाली जगत होतं एक कुटुंब, ज्यांचं दुःख जगासमोर कधी आलंच नाही, कारण ते एका घरात बंदिस्त होतं. या घरात 3 माणसं आणि एक येणारं बाळ होतं. आई, मोठा मुलगा रवी आणि धाकटा मुलगा अमन. रवीचं लग्न काही महिन्यांपूर्वी बिहारमधील रिया नावाच्या मुलीशी झालं होतं. रिया 6 महिन्यांची गर्भवती होती. तिच्या सासरच्या घरातील वातावरण काहीतरी अस्वस्थ होतं. रवी साधारण 25 वर्षांचा, दिसायला मजबूत पण रागीट आणि अधीर स्वभावाचा. तो आपल्या धाकट्या भावावर सतत चिडायचा, कधी काम नीट केलं नाही म्हणून, कधी गुरांना वेळेवर पाणी दिलं नाही म्हणून, आणि कधी फक्त त्याच्या मनात राग असेल म्हणून. अमन 15 वर्षांचा, लहान पण हट्टी. लहानपणापासूनच त्याचं आयुष्य दबावात गेलं होतं. वडील नसल्याने तो मोठ्या भावाच्या सावलीत वाढला, पण त्या सावलीने त्याच्यावर उष्णताच दिली होती, थंडावा नाही. दररोज सकाळी घरात गोंधळ व्हायचा. आई धाकट्या मुलाला ओरडायची, रवी त्याच्यावर चिडायचा. रिया मात्र शांत राहायची. ती कोणाशी वाद घालायची नाही, फक्त आपल्या गर्भातील बाळाशी बोलायची. रात्री उशिरा ती अंगणात बसून येणाऱ्या बाळासाठी गोड स्वप्न रंगवायची, पण तिला ठाऊक नव्हतं की तिच्याने त्या बाळाच्या आयुष्याचं गणित कुणीतरी दुसरंच आखतंय. ऑक्टोबरच्या मधल्या दिवसात गावात दिवाळीची तयारी सुरू होती. सर्वत्र उजेड, रंग आणि आवाज होता, पण त्या घरात मात्र उदास शांतता होती. त्या दिवशी दुपारी अमन गुरांना पाणी देणं विसरला. रवीने चिडून त्याच्यावर ओरडायला सुरुवात केली. अमन गप उभा राहिला, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी बदललं होतं. त्याच्या नजरेत एक गोठलेली द्वेषाची रेषा उमटली होती. रिया पुढे आली आणि म्हणाली, अरे सोड ना त्याला, तो लहान आहे. रवीने संतापून उत्तर दिलं, तू मध्ये बोलू नकोस, बायको आहेस माझी, शिक्षण देणारी नाही. त्या क्षणी अमनच्या आत कुठेतरी काहीतरी तुटलं. तो निघून गेला. पण त्या रात्रीचा उगम झाला एका अंधाऱ्या कहाणीने. त्या रात्री वारा थंड होता. बाहेर कुत्र्यांचा आवाज येत होता. घरात आई गाढ झोपली होती. रिया आपल्या पतीसोबत त्यांच्या खोलीत होती. अमन मात्र जागा होता. त्याच्या मनात दिवसभराच्या अपमानाचे दृश्य पुन्हा पुन्हा चमकत होते. भावाची चापट, रियाचा आवाज, आईची ओरड. त्याला असं वाटलं की त्याचं आयुष्य म्हणजे एका कुत्र्याला बांधलेली साखळी आहे. त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला. तो स्वतःला मुक्त करणार होता, पण मुक्ततेचा त्याचा अर्थ वेगळाच होता. पहाटेच्या सुमारास घरात थोडा आवाज झाला. रवी झोपेतून उठला. कोण आहे असं तो म्हणाला. त्याने अंधारात पाहिलं तर अमन उभा होता, हातात लोखंडी पाईप. रवी उठायच्या आतच अमनने जोरात प्रहार केला. पहिला प्रहार डोक्यावर. रवी कोसळला. घरभर रक्ताचा सडा पसरला. रिया किंचाळली. ती पळायला लागली, पण अमनने तिचा हात पकडला. ती थरथर कापत म्हणाली, थांब, तू काय करतोय सामन, तो तुझा भाऊ आहे. पण त्या क्षणी अमनचा चेहरा निर्जीव झाला होता. जणू माणूस नसून काहीतरी वेगळंच अस्तित्व त्याच्या अंगात आलं होतं. तो म्हणाला, तो भाऊ होता तेव्हा, आता नाही. रिया रडत विनवणी करत राहिली, पण तो थांबला नाही. तिच्या गर्भातील बाळ हलत होतं, पण त्या हालचालींनाही मृत्यूचा स्पर्श जाणवू लागला. अमनने तिच्यावर आचार केला. नुसत्या शरीरावर नाही, तर त्या स्त्रीत्वावर, त्या आईपणावर, ज्याने अजून जन्मही घेतला नव्हता. त्यानंतर जेव्हा ती किंचाळली, त्याने तिच्या पोटावर गुढा मारला. ती श्वास गुदमरत पडली. शेवटी तिच्या गळ्यावर त्याचे बोट घट्ट आवळले गेले. काही क्षणात सगळं शांत झालं. सकाळच्या सूर्यकिरणांनी जेव्हा घरात पाय टाकले, तेव्हा तिथे मृत्यूचा वास पसरला होता. आई उठली. तिच्या नजरेसमोर दोघांचे मृतदेह होते. ती क्षणभर थिजली, पण मग तिच्या चेहऱ्यावर वेदनेपेक्षा भीती उमटली. ती काही वेळ शांत राहिली, मग म्हणाली, कुणी पाहिलं का? अमनने नाही असं सांगितलं. ती म्हणाली, तर मग ऐक, आपण हे कोणाला सांगायचं नाही. आपण म्हणायचं की ते दोघं अपघातात मरण पावले. त्या दिवसानंतर आई आणि मुलगा दोघांनी घराच्या मागे 5 फूट खोल खड्डा खणला. मृतदेह त्यात पुरले. गावकऱ्यांना सांगितलं की रवी आणि रिया हिम्मतनगरला गेले आहेत. काही दिवस कुणी विचारलं नाही, पण काही दिवसांनी रियाचे पालक, जे बिहारमध्ये होते, त्यांच्या मुलीचा फोन लागेनासा झाला. त्यांनी रवीला कॉल केला, पण उचलला गेला नाही. शेवटी त्यांनी धाकट्या भावाचा नंबर मिळवला. फोन आईने उचलला. ती म्हणाली, अपघात झाला, रस्त्यावर दोघे गेले. पण जेव्हा त्यांनी पुरावा मागितला, छायाचित्र आणि रिपोर्ट, तेव्हा ती गप्प बसली. संशय वाढला. ते थेट विसावदर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तक्रार नोंदवली. पोलीस तपासासाठी आले. त्यांनी घर तपासलं. मागच्या अंगणातील माती थोडी ओलसर वाटली. तिथे काहीतरी गडबड जाणवली. खोदकाम सुरू झालं.
मातीच्या वासासोबत बाहेर आले 2 मृतदेह, एक पुरुष, दुसरी गर्भवती स्त्री. तिचं शरीर अर्धनग्न होतं आणि त्या क्षणी पोलिसांनाही एक क्षणासाठी थरकाप झाला. अमलला पकडलं गेलं. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती ना पश्चाताप. चौकशीत त्याने सगळं सांगितलं, थंडपणे, जणू हे काही साधं काम केलंय तसं. त्याने मला सतत मारलं, माझे पैसे घेतले, मी थकलो होतो, मी त्याला संपवलं, असं तो म्हणाला. आईनेही गुन्हा लपवण्याची कबुली दिली. जुनागडच्या त्या शांत गावात आता लोक या घराकडे पाहतही नाहीत. गावकरी म्हणतात त्या रात्रीचा आभाळ अजूनही काळा आहे. आणि कुणी कुजबुजतं, अमनला राग होता का, की त्याच्या मनात काहीतरी अंधार जन्मलाच होता. शेवटी पोलीस अधिकारी म्हणाले होते, काही गुन्हे आपल्याला भयभीत करतात, पण काही गुन्हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात, की इतक्या लहान वयात माणूस एवढी क्रूरता कुठून शिकतो. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.